26 जुलै 2016 कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाबाहेर जिल्हाभरातले हजारो लोक जमले होते आणि एक प्रचंड मोठं आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन होतं जिल्ह्याच्या एसपी ची जी बदली झाली आहे ती थांबवण्यासाठी. दारू पासून ते जुगारांपर्यंत सगळ्यांना ठिकाणावर आणणाऱ्या एसपी ची बदली झाली म्हणून महिलांसह मुलीही या आंदोलनात उतरल्या आणि बदली रद्द करावी यासाठी घोषणाबाजी होऊ लागली. त्या एसपीचं नाव होतं के अण्णामलाई. पुढच्या 2 वर्षांनीच म्हणजे 16 ऑक्टोबर 2018ला चिकमंगळूर जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाबाहेर पुन्हा एकदा असंच आंदोलन झालं आणि हे आंदोलनही के अण्णामलाई यांची बदली थांबवण्यासाठीच होतं. प्रामाणिकपणे काम करून गुन्हेगारांसह कामचुकारपणा करणाऱ्या पोलिसांनाही वठणीवर आणणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करू नका अशी मागणी लोकांची होती. कर्नाटकचा सिंघम अशी ओळख मिळवलेल्या अण्णामलाईंनी लोकांना सर्वात मोठा धक्का तेव्हा दिला जेव्हा त्यांनी IPS ची नोकरी सोडत असल्याचं जाहीर केलं. लोकांसाठी हा न पचणारा निर्णय होता, पण अण्णामलाईंनी पुढचं टार्गेट जाहीर केलं. तेच अण्णामलाई ज्यांनी 2011ला IPS जॉईन केल्यानंतर 8च वर्षात स्वतःची प्रतिमा एक स्वच्छ अधिकारी अशी केली आणि लोकांचे ते हिरो बनले. पण खरा ट्विस्ट बाकी होता, कारण अण्णामलाई त्यानंतर देशात सत्तेवर असलेल्या पक्षाचे तामिळनाडूतले युवा प्रदेशाध्यक्ष वयाच्या 36व्या वर्षी बनणार होते. एका शेतकऱ्याच्या घरात मागासवर्गीय जातीत जन्म घेऊन ज्या अण्णामलाईने कोट्यावधींचं पॅकेज असलेली कॉर्पोरेटची नोकरी सोडली, नंतर IPS चाही राजीनामा दिला आणि तामिळनाडूतलं नवं वादळ अशी ओळख मिळवली. पण महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही असं म्हणून राज ठाकरेंच्या टार्गेटवर आलेल्या अण्णामलाईंची स्टोरी काय होती तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही पाहत आहात story.com. 17 जून 2015 के अण्णामलाईंना उडुपी जिल्ह्याचा पदभार घेऊन फक्त 6 महिने झाले होते आणि जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिची हत्या घडल्याचा गुन्हा समोर आला. लोकांमध्ये प्रचंड रोष होता. लोक रस्त्यावर उतरले. के अण्णामलाई घटनास्थळी गेले तेव्हा आक्रोश करत असलेल्या मुलीच्या आईने विचारलं की तुम्ही माझी मुलगी परत देऊ शकता का? हतबल झालेल्या अण्णामलाईने सांगितलं की आई, तुमची मुलगी तर मी परत आणू शकत नाही, पण हे या जिल्ह्यातल्या दुसऱ्या मुलीसोबत होऊ नये याची खात्री मी देऊ शकतो. या घटनेचा अण्णामलाईंच्या मनावर इतका गंभीर परिणाम झाला की पुढचे काही दिवस त्यांनी दिवस रात्र जिल्ह्याचा दौरा केला, पोलीस स्टेशनला भेटी दिल्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही कसर न करण्याच्या सूचना जारी केल्या. या घटनेनंतर अण्णामलाईंनी 10वीत टॉपर येणाऱ्या मुलींसाठी 10,000 रुपयांची एक स्कॉलरशिप सुरू केली, ज्यातून या गरीब कुटुंबातल्या मुली पुढे 11वी साठी प्रवेश घेऊ शकतात आणि त्यांच्या पालकांनाही मुलीला शिकवण्यासाठी प्रेरणा मिळेल. स्वतः इंजिनियर असलेल्या अण्णामलाईने एक असं ऍप तयार केलं की ज्यातून उडपीतली कोणतीही मुलगी आणि कोणताही नागरिक थेट पोलिसांशी जोडला जाऊ शकत होता. स्वतः जी तक्रार केली आहे त्यावर खरंच काही काम होतंय का तेही पाहू शकत होता. लोकांच्या तक्रारी आल्या की त्यावर कामं होऊ लागली आणि लोकांचे प्रश्न झटपट सुटायला लागले. जे लोक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर ज्यांना तासन तास उभं ठेवलं जात होतं, बसवून ठेवलं जात होतं, तेच लोक आता घरातून तक्रारी करत होते आणि त्यांची कामही होत होती. लोकांनी अण्णामलाईंना अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण पुढच्या वर्षीच म्हणजे 26 जुलै 2016ला जेव्हा अण्णामलाईंची बदली झाली तेव्हा लोक या विरोधात रस्त्यावर उतरले आणि पोलीस मुख्यालयाच्या रस्ताच त्यांनी बंद करून टाकला. अण्णामलाई स्वतः एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले होते, पण शिक्षणात त्यांनी कोणतीही कसर ठेवलेली नव्हती. तामिळनाडूतल्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्यानंतर पुढे कोइंबतूर मधून इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. MBA करण्यासाठी IIM लखनौला नंबर लागला आणि उत्तर प्रदेशला गेल्यानंतर तर एक वेगळाच दृष्टिकोन तयार झाला. एका मुलाखतीत अण्णामलाई सांगतात की उत्तर प्रदेश हे एक असं राज्य आहे जिथे गेल्यानंतर माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. छोट्या छोट्या अडचणी मी पाहिल्या आणि त्या समजून घेतल्या. कॅम्पस प्लेसमेंट मधून बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली,
पण ते सोडून UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला. कारण मला आयुष्यात जे करायचंय ते करण्यासाठी नागरी सेवा परीक्षा हाच एकमेव मार्ग आहे. अण्णामलाईंनी UPSC ची परीक्षा दिली आणि 244वी रँक घेऊन ते IPS बनले. कर्नाटकचं केडर मिळालं. अण्णामलाई यांची पहिली पसंत होती IAS, पण कमी मार्क पडले आणि IPS मिळालं. पण या संधीचंही अण्णामलाईंनी सोनं केलं आणि कर्नाटकात गेल्यानंतर पहिल्या 2 ते 3 वर्षातच सिंघम अशी त्यांनी ओळख मिळवली. अण्णामलाई SP असताना मंगळूर मधल्या विद्यार्थ्यांनी 400 दुचाकी घेऊन एक रॅली काढली. प्रत्येकाने या रॅलीत हेल्मेट घातलेलं होतं. त्या दिवसाच्या अगोदर मंगळूरमध्ये हेल्मेट घातलं जात नव्हतं. पण त्या रॅली नंतर प्रत्येक दुचाकीस्वार स्वतःहून हेल्मेट घालू लागला. ही अण्णामलाईंच्या पोलिसिंगची कमाल होती. मंगळुरूत असतानाच डिसेंबर 2018 मध्ये एक दंगल झाली होती, जी मिटवण्याची जबाबदारी अण्णामलाईंवर आली. अण्णामलाईंनी मुस्लिम समाजाचा धार्मिक अभ्यास केला आणि त्यांना सोबत घेतलं. दोन्ही गटांना एकत्र आणून सलोखा राखल्याबद्दल अण्णामलाईंचं कौतुक झालं. इथेही बदली झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले आणि अण्णामलाईंना परत आणण्याची मागणी केली. 2011च्या बॅचला IPS म्हणून निवड झाल्यानंतर अण्णामलाईंनी 8 वर्ष सेवा केली. 25 मे 2019 रोजी IPSचा राजीनामा दिला. तेव्हा ते बंगळुरू शहरात पोलीस उपायुक्त होते. DCPचा चार्ज सोडताना पत्रकारांना सांगितलं की ज्या गोष्टींसाठी मी IPS जॉईन केलं होतं ते काम माझं पूर्ण झालंय बऱ्यापैकी आणि आता नव्या मार्गावर वळण्याची ही वेळ आहे. राजीनामा दिला आणि अण्णामलाईंनी राजकारणात प्रवेश केला. 25 ऑगस्ट 2020 ला भाजपचा झेंडा हातात घेतला आणि थेट प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. ज्या तमिळनाडूत भाजपला कार्यकर्तेही मिळत नव्हते, तिथल्या गावागावात फिरून अण्णामलाईंनी पक्षाचं संघटन करायची सुरुवात केली. मोदींच्या प्रत्येक सभेत स्टेजवर IPS सोडून राजकारणात आलेला सिंघम दिसू लागला. स्टॅलिन पासून ते MIDMKच्या नेत्यांपर्यंत प्रत्येकाला अंगावर घेणाऱ्या अण्णामलाईंची तमिळनाडूत प्रचंड क्रेज तयार झाली. पण असं असलं तरी भाजपच्या चिन्हावर लढलेल्या अण्णामलाईंना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामनाही करावा लागला. या पराभवानंतर अण्णामलाईंनी संघटनेवर काम केलं आणि गावागावात भाजपचं संघटन वाढवलं. 2024 ची लोकसभा येता येता अण्णामलाईंची राज्यात एवढी क्रेज तयार झाली होती की ते कोयंबतूर मधून सहज जिंकून येतील असा अंदाज लावला जाऊ लागला. भाजपने निवडणुकीच्या 1 महिना आधीच अण्णामलाईंचं तिकीट जाहीर करून टाकलं. पण या निवडणुकीत MK स्टॅलिन यांच्या DMKने बाजी मारली आणि अण्णामलाईंना फक्त 60,000 मतं मिळाली. अण्णामलाई स्वतःची निवडणूक हाताळण्यासोबतच राज्यातल्या भाजप उमेदवारांचाही प्रचार करत होते आणि त्याचा परिणाम थेट कोयंबतूर मध्येही दिसत होता. कारण कोयंबतूरच्या मतदारांनी पारंपरिक निवडून येणाऱ्या AIDMK ऐवजी DMKच्या उमेदवाराला त्यावेळी कौल दिला होता. अण्णामलाईंची उच्च शिक्षित अशी प्रतिमा, IPS सोडून राजकारणात जाऊन काहीतरी नवीन करून दाखवण्याची तळमळ, यामुळे ते मोदींच्या आवडत्या नेत्यांपैकी एक बनले आणि जिथे काम करायला प्रचंड स्कोप आहे अशा तमिळनाडूची जबाबदारी त्यांना मिळाली. अण्णामलाई प्रचारासाठी मुंबईत आले कारण मुंबईत मोठ्या प्रमाणात दक्षिणेतले मतदार आहेत आणि अण्णामलाई यांची दक्षिणेत हवा आहे. मुंबईत आल्यानंतर माध्यमांनी जेव्हा या निवडणुकीवर अण्णामलाई यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, मुंबई हा महाराष्ट्राचा भाग नाही. मुंबई हे एक मोठं शहर आहे. आमच्या चेन्नईचं बजेट फक्त 9,000 कोटी आहे आणि मुंबईचं बजेट 90,000 कोटी आहे. मुंबई महाराष्ट्राची या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. अण्णामलाईंचं हेच वक्तव्य व्हायरल झालं. राज ठाकरेंनीही जाहीर सभेतून त्याचा समाचार घेतला आणि भाजपचा हा खरा चेहरा आहे असं सांगितलं. फडणवीसांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की अण्णामलाई यांच्या बोलण्यात फार महत्व देण्याची गरज नाही, कारण ते काय या देशाचे पंतप्रधान नाहीत. कदाचित त्यांची हिंदी फारशी चांगली नाही आणि त्यातूनच त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असावा. अण्णामलाईंच्या वक्तव्यावर जोरदार टीका होते. पण अण्णामलाई यांची ही स्टोरी आवडली असेल
तर तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी story.com ला फॉलो आणि सबस्क्राईब करा.